हॅलो वेलकम स्टुडंट्स. तर ह्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होक्स लॉ म्हणजे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. ते मॉड्युलस जे काय आहे, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी जे काय मॉड्युलस आहे ते आपल्याला कन्फर्म माहिती असेल किंवा त्याची स्टडी आपल्याला कन्फर्म झाली असेल तर आपण आज बघणार आहे यंग्स मॉड्युलस. इट इज ऑल्सो डिपेंड्स ऑन द होक्स लॉ. काय यंग्स मॉड्युलस हेडिंग आहे यंग्स modulus. It is denoted by capital Y. हा देखील एक ब्रिटिश सायंटिस्ट होता, थॉमस यंग. थॉमस यंग नावाचा एक सायंटिस्ट होता, त्याचं नाव थॉमस यंग. इट इज अ ब्रिटिश सायंटिस्ट. त्यांनी हे जे काय सांगितलं आपण केलं, ठीक आहे. तर मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी इट इज रिलेटेड टू द स्टडी ऑफ लेंथ ऑफ ऑब्जेक्ट लाईक मेटल असू द्या, कुठल्या वेळेचं मेटल्स, रॉड, त्याचबरोबर रबर्स आफ्टर द अप्लाइंग डिफॉर्मिंग फोर्स. इट इज द मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी रिलेटेड विथ मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. Modulus of elasticity related to change in length. कशाचं देखील असू शकतं, ते रॉडचं लेंथ असू शकतं, मेटलचा लेंथ असू शकतं, कुठल्या रबरचं लेंथ असू शकतो, वायरचा लेंथ असू शकतो. आफ्टर ड्यू टू रिझन, कशामुळं ड्यू टू applied force or applied deforming force. Young's modulus. The Thomas Young's the modulus of elasticity related to change in length due to the applied deforming force. ठीक आहे. थॉमस यंग एक सायंटिस्ट होता, त्यांनी काय सांगितलं, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी इट इज रिलेटेड टू द चेंजेस इन लेंथ आफ्टर द अप्लाइंग फोर्स ऑर अप्लाइंग डिफॉर्मिंग फोर्स. कशामुळे चेंज होतं, जेव्हा आपण फोर्स अप्लाय करतो त्यामध्ये लेंथ जी काही चेंज होत असते ते स्टडी आपल्याला करायचं. कशाचं, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, त्या इलॅस्टिसिटी बॉडीची मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी स्टडी करायचं इन द फॉर्म ऑफ चेंज इन लेंथ. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इलॅस्टिसिटी ऑफ लेंथ. ह्याला असे म्हटलं जातं, इट इज ऑल्सो कॉल्ड इलॅस्टिसिटी ऑफ लेंथची इलॅस्टिसिटी देखील आपण स्टडी करतो. काय स्टडी करतो की लेंथमध्ये इन्क्रीज होत असते, जे लेंथ इलॉंगेशन स्टडी करत असतो आपण, म्हणजे इलॅस्टिसिटी ऑफ द लेंथ स्टडी करत असतो. कन्सिडर, या ठिकाणी एक खिळा मारलेला आपण भिंतीला आणि त्याला एक वायर लटकवलेला आहे आणि ह्याला काय म्हणतात, लेंथ एल आहे. कन्सिडर एल लेंथ ऑफ द वायर्स लेंथ ऑफ द वायर सस्पेंडेड ऑन द रिजिड बॉडी ऑफ वन एंड. एका एंडला एक रिजिड बॉडीनं आपण काय केलं, सस्पेंड केलेलं आहे. आणि त्याचं रेडियस जे काय आहे, रेडियस ऑफ द वायर, या वायरचं जे काही रेडियस आहे इट इज द आर, स्मॉल आर. इट इज द रेडियस ऑफ द वायर सस्पेंडेड and small r it is the radius and L it is the length of this wire and suspended on the rigid sides. किंवा एक एंडला काय केलं आपण, भिंतीला लटकलेलं आहे. म्हणजे त्या L is the length of wire, capital L is length of wire having radius r, स्मॉल आर. ठीक आहे. तर एक एंडला आपण सस्पेंड केलं आणि दुसऱ्या एंडला आपण काय करतो, मास अटॅच करत आहे. वी कॅन अटॅच द मास. हे मासचे जे प्लेट्स आहेत किती असू ते कन्सिडर करा. ते मास किती आपण अप्लाय केलेलं आहे, कन्सिडर mg इज मास अटॅच्ड और लोड देखील म्हणता याला लोड. ठीक आहे. मास कॅपिटल एम अँड लोड टू other end of wire.
एक एंड आपण भिंतीला बांधलेला आहे आणि दुसऱ्या एंडला आपण काय केलं, एम जी इतका लोड त्यावर अप्लाय केलेला आहे. म्हणजे एम जी लोड इट इज द फोर्स अप्लाय, म्हणजे ही जी काही लोड आहे हे फोर्स एक्सटेंड करत आहे, म्हणजे स्ट्रेस अप्लाइड फोर्स आहे. आणि कशावर, युनिट एरिया. एरिया कसं काउंट फाइंड आउट करू शकतो, आपल्याला दिलेला आहे रेडियस अँड इट इज द सर्क्युलर्स. देन वी कॅन बी फाइंड युजिंग द फॉर्म्युला ऑफ फाइंडिंग द एरिया ऑफ द सर्कल पाय आर स्क्वेअर. देन द लॉन्गिट्युडिनल स्ट्रेस इक्वल टू, म्हणजे लॉन्गिट्युडिनल स्ट्रेस equal to longitudinal stress equal to applied force per unit area. What is the force? F upon A is equal to, what is the F? Capital M small g divided by pi r square. It is the stress. and हे काय आहे, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी आहे, हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. देन लॉन्गिट्युडिनल स्ट्रेन इक्वल टू किती लेंथमध्ये चेंज झालं आहे, जेव्हा एक बॉडी स्ट्रेस केलेली आहे थोडीशी लेंथमध्ये इलॉंगेटेड होत असते, स्ट्रेचड होत असते, एक्सटेंड होत असते. म्हणजे किती लेंथ, म्हणजे एल इतक्या लेंथ एक्सटेंड झाला, म्हणजे टोटल लेंथ काय झालं, एल प्लस स्मॉल एल. इट इज द टोटल लेंथ ऑफ द बॉडी. ठीक आहे, चेंज इन लेंथ स्मॉल एल अँड आपण त्या ह्याच्यावरून काय करू शकतो, लॉन्गिट्युडिनल स्ट्रेन काढू शकतो. लॉन्गिट्युडिनल स्ट्रेन इक्वल टू स्मॉल एल डिवाइड बाय कॅपिटल एल. अँड मॉड्युलस हे काय आहे, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी इट इज द यंग्स मॉड्युलस. अँड यंग्स मॉड्युलस इट इज इन द रिलेटेड टू चेंज इन लेंथ ड्यू टू द अप्लाइड डिफॉर्मिंग फोर्स. म्हणजे चेंज इन लेंथ आहे रिलेटेड टू मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. काय असणार आहे, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. देन यंग्स मॉड्युलस वाय इक्वल टू लॉन्गिट्युडिनल स्ट्रेस अपॉन लॉन्गिट्युडिनल स्ट्रेन. लॉन्गिट्युडिनल स्ट्रेस and longitudinal strain. आपण काय करतो, आता जी काही व्हॅल्यूज आहे स्ट्रेस अँड स्ट्रेनची त्या नावाखाली पुटअप करायचं आपल्याला. ठीक आहे, स्ट्रेस लॉन्गिट्युडिनल स्ट्रेसची जी काय फॉर्म्युला या ठिकाणी आहे एम जी अपॉन पाय आर स्क्वेअर. देन कॅपिटल वाय इज equal to mg capital M small g divided by pi r square. It is the stress divided by strain काय आहे, small l upon capital L, small l upon capital L. न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर विथ डिनॉमिनेटर अँड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. म्हणजे ही जी काही डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे काय करणार, डायरेक्ट एम जीला इट इज गोज टू मल्टिप्लाय विथ एम जी अँड इट इज गोज टू मल्टिप्लाय विथ पाय आर स्क्वेअर. म्हणजे y is equal to capital M small g capital L divided by pi r square small l. It is the real value, it is the formula of the elongations, study of elongations are in the form of modulus of elasticity. It is a form Young's modulus. What is the Young's modulus? Young's modulus that gives the formula. याला आपण काहीतरी इक्वेशन्स कन्सिडर करायचं. It also gives, it indicates the resistance of the body or elastic of materials. हे काही रेजिस्टन्स, इलॉंगेशनला रेजिस्टन्स करायचं हे काम करत असतं यंग्स मॉड्युलस. इट गिव्स द रेजिस्टन्स ऑफ इलॅस्टिसिटी और इलॉंगेशन्स ऑफ द बॉडी, इलॅस्टिक बॉडी. देन आपण थोडीशी रिव्हिजन्स करायचं याची आणि आपण एक छोटासा प्रॉब्लेम सॉल्व करायचा. जेव्हा आपल्याला फॉर्म्युला भेटतो तेव्हा आपण काय करायचं, फक्त प्रॉब्लेम सॉल्व करायचं. बिकॉज टू अंडरस्टँड द एक्झॅक्ट फॉर्म्युला, टू यूज द फॉर्म्युला, देन वी कॅन स्टडी विदाऊट पाठांतर न करता आपण काय करू शकतो, स्टडी करू शकतो. वेन वी कॅन बी सॉल्विंग मोर अँड मोर प्रॉब्लेम्स, वी आर
स्टडी द फॉर्म्युला विदाऊट रिकॉलिंग अगेन अँड अगेन, काही पाठांतर न करता किंवा सतत स्टडी करायची गरज नसते. ठीक आहे. आपण एक प्रॉब्लेम लक्षात घेण्याच्या अगोदर परत एकदा रिव्हिजन करू. हे काय करत असतं, वन ऑफ द सायंटिस्ट थॉमस यंग, इट गिव्स द यंग्स मॉड्युलस इन द फॉर्म, इट इज द मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी रिलेटेड विथ द लेंथ, चेंज इन लेंथ ऑफ द, काय असू दे, वायर असू दे किंवा कुठल्याही पद्धतीचं मेटल असू द्या, रॉड असू दे, ड्यू टू अप्लाइड डिफॉर्मिंग फोर्स. अप्लाइड डिफॉर्मिंग फोर्सनं जे काही लेंथ चेंज होतं त्याचं काय करायचं आपल्याला, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी स्टडी करायचं आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इलॅस्टिसिटी इन अ लेंथ. बरोबर आहे, इलॅस्टिसिटी इन लेंथ याला असंही म्हणू शकतो. देन कॅपिटल एल इज ए लेंथ ऑफ द वायर, जी काय आपण वायर घेतलेला स्टडी करण्यासाठी, कॅपिटल एल इज लेंथ ऑफ द वायर अँड इट इज द रेडियस. ठीक आहे, सर्क्युलर वायर आहे. देन सिलेंड्रिकल वायर, देन हॅव्हिंग रेडियस आर असणार आहे. देन एम जी, इट इज यूज्ड द लोड, अप्लाइड लोड, अँड लोड इट इज द ऑल्सो फोर्स. लोड काय आहे, फोर्सचं काम करत असतं. ते कशाला अप्लाय केलेलं आहे आपण, एक वायरला एक साईड काय केलेलं आहे आपण भिंतीला टाकलेलं आणि दुसरी साईडला काय केलं आपण एम जी इतका लोड अप्लाय केलेला आहे, म्हणजे फोर्स एम जी अप्लाय केलेला आहे. देन लॉंगिट्युडिनल स्ट्रेस अप्लाइड फोर्स पर युनिट एरिया, आपल्याला रेडियस दिलेला आहे आणि ती कसं असते, एक सिलेंड्रिकल आहे, म्हणजे सर्कल क्रॉस सेक्शनल एरिया आपण फाइंड आउट करू शकतो विथ युझिंग ऑफ द एरिया, फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ सर्कल. देन अप्लाइड फोर्स इज अ लोड, कैपिटल एम स्मॉल जी अँड पाय आर square, it is the area, cross sectional area. Then longitudinal strain change in length, it is the ratio of change in length with the original length. Then capital L, small l upon capital, it is the longitudinal strain. Then Young's modulus, it is the modulus of elasticity. Modulus of elasticity, it is the ratio of stress and strain. Longitudinal stress and longitudinal strain, it is the ratio of Young modulus. Then we can put the value of longitudinal stress and longitudinal strain in the given equations. We find the value of the formula of the equations of Young's modulus. Then now we solve one of the problem. Okay, consider the length of wire, म्हणजे एका वायरचं लेंथ दिलेलं आहे 20 मीटर इतका वायरचा लेंथ आहे. द लेंथ ऑफ वायर कॅपिटल एल इज 20 मीटर आणि त्याची काय एरिया, क्रॉस सेक्शनल एरिया देखील दिलेला आहे. देन ए इक्वल टू काय असणार आहे त्या ठिकाणी, ए इक्वल टू 1.5 इंटू 1.25 इंटू 10⁻⁴ टू 10⁻⁴ मीटर स्क्वेअर इतका एरिया त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर त्याला अप्लाइड केलेला जी काही लोड आहे, लोड किती अप्लाइड केलेला आहे, लोड और लोड म्हणजे काय असणार आहे या ठिकाणी, एम जी असणार आहे कॅपिटल एम स्मॉल जी इज इक्वल टू 2.5 किलोग्रॅम इतका लोड त्याला अप्लाय केलेला आहे. आपल्याला काय काय दिलेलं आहे, कॅपिटल एल दिलेला आहे, एरिया दिलेला आहे, त्याचबरोबर हे लोड दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला काय द्यायचं आहे, अजून एक व्हॅल्यू आपल्याला गरजेचे आहे, म्हणजे इलॉंगेशन्स किती झालेलं आहे. इलॉंगेशन म्हणजे चेंज इन लेंथ, इट कॅन इलॉंगेटेड म्हणजे किती, स्मॉल एल इज इक्वल टू किती लेंथ चेंजेस झालेला, त्याचं लेंथ म्हणजे 1 सेंटीमीटर इतका लेंथ चेंज, 1 मिलीमीटर म्हणजे इंटू 10⁻⁴ मीटर, 1 इंटू 10⁻⁴ मीटर इतका त्याचा लेंथमध्ये चेंज झालेला आहे. आपलं व्हॅल्यू दिलेलं आहे एल, कॅपिटल एल ओरिजिनल लेंथ दिलेला आहे, क्रॉस सेक्शनल एरिया दिलेला आहे, लोड म्हणजे फोर्स दिलेला आहे, त्याचबरोबर ती व्हॅल्यू जी काही लेंथ आहे किती इलॉंगेटेड झालेलं आहे ते आपल्याला दिलेलं आहे. अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ, आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, आपल्याला फाइंड द व्हॅल्यू ऑफ यंग्स मॉड्युलस. पण एक क्वेश्चनचा यंग्स मॉड्युलसचं युनिट काय असणार, त्याचबरोबर ते यंग्स मॉड्युलसचं डायमेन्शन्स काय असणार आहे. इट इज द मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी अँड इलॅस्टिसिटी, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी शिकत असताना आपल्याला काय स्टडी करणं गरजेचं आहे, आपण काय स्टडी केलेलं आहे, इट इज द रेशो ऑफ स्ट्रेस अँड स्ट्रेन. रेशो ऑफ स्ट्रेस अँड स्ट्रेन बघत असताना आपल्याला हे जे युनिट्स बघायची गरज आहे, त्याचं डायमेन्शन देखील बघणं गरजेचं आहे. कन्सिडर करा स्ट्रेन, इट इज द युनिटलेस क्वांटिटी आर डायमेन्शनलेस, कन्सिडर करायची गरज नाही, हे आहेच. लॉंगिट्युडिनल स्ट्रेन असू द्या, कुठल्याही पद्धतीचं स्ट्रेन असू द्या, ते काय आहे, एक युनिटलेस अँड डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे. म्हणजे जी काही स्ट्रेसचं डायमेन्शन्स, स्ट्रेसचं युनिट असणार तीच युनिट अँड डायमेन्शन्स हे कशाचं असणार आहे, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी और यंग्स मॉड्युलस. देन लॉंगिट्युडिनल
स्ट्रेस असू द्या, इट इज द युनिट इक्वल टू न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि हे जे डायमेन्शन्स आपण स्टडी केलेलं होतं इन द प्रिव्हियस लेक्चर, डायमेन्शन्स इज इक्वल टू काय असणार आहे, एल रेस टू -1 एम रेस टू 1 टी रेस टू -2. इट इज द डायमेन्शन्स ऑफ मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. देन आपल्याला काय करायचं तर फाइंड द यंग्स मॉड्युलस. आपण या फॉर्म्युल्यामध्ये थोडंसं चेंजेस देखील करू शकतो. यंग्स मॉड्युलस वाय इज इक्वल टू mg कॅपिटल L डिवाइड बाय a इंटू L असं देखील लिहू शकतो. ए म्हणजे पाय आर स्क्वेअर, इट इज अ क्रॉस सेक्शनल एरिया. म्हणजे ही फॉर्म्युला लिहिल्यानंतर आपल्याला काय येणार आहे, थोडीशी इझीनेस असणार आहे फाइंड आउट करण्यासाठी यंग्स मॉड्युलस. देन mg किती आहे, लोड इज अ 2.5 kg, 2.5 इंटू जे काय टोटल लेंथ आहे 20 मीटर इतका टोटल लेंथ आहे, डिवायडेड बाय खालची जी काही क्रॉस सेक्शनल एरिया आणि स्मॉल एल लेंथ दिलेली आहे. क्रॉस सेक्शनल एरिया 1.25 इंटू 10⁻⁴ अँड 1 इंटू 10⁻⁴ अँड 10⁻⁴ इट इज अ 10⁻8 असणार आहे. फाइंड द यंग्स मॉड्युलस and we can be multiply both of these and get the value 50 divided by 1.25. ठीक आहे, 1.25 12.5 करू इंटू 10⁻⁹ करायचं असेल तर 12.5 करू शकतो. देन यंग्स मॉड्युलस इज इक्वल टू 4 इंटू 10⁹ जे काही डिनॉमिनेटरचं आहे न्यूमरेटरला गेल्यानंतर काय होणार आहे 10⁹ होणार आहे. यंग्स मॉड्युलस ची काही व्हॅल्यू असणार आहे 4 इंटू 10⁹ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. बाय युझिंग द फॉर्म्युला वी कॅन सॉल्व वन ऑफ द प्रॉब्लेम. अजून एक प्रॉब्लेम द्यायचे का, ठीक आहे, होमवर्कसाठी अजून एक प्रॉब्लेम्स आपण या ठिकाणी घ्यायचे आहे. फक्त थोडीशी चेंजेस करायचं आहे. या ठिकाणी 25 करा लेंथ, त्याचबरोबर क्रॉस सेक्शनल एरिया 12.5 करायचं आहे. त्यानंतर लोड जे काय आहे 3 kg लोड करायचं आहे आणि त्यानंतर जे काही लेंथमध्ये चेंजेस होत असते लेंथमध्ये 1.3 इतका लेंथमध्ये चेंज झालेला आहे. फाइंड द यंग्स मॉड्युलस, सेम फॉर्म्युला यूज करायचा आणि सेम व्हॅल्यू पुटअप करून आपण काय करू शकतो, यंग्स मॉड्युलस फाइंड आउट करू शकतो.